राजस्थान न्यूज। आज हम देखेंगे कि आगामी 2024 के विधानसभा चुनावों की गहमागहमी जोरों पर है। आज हम बात करेंगे काटोल विधानसभा क्षेत्र की, जहां चुनावी दंगल में कई दिलचस्प उम्मीदवार अपनी किस्मत आजमा रहे हैं। काटोल विधानसभा क्षेत्र से राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी अजीत पवार गुट के उम्मीदवार नरेश अरसाडे हमारे साथ हैं। अरसाडे जी एक महान सामाजिक कार्यकर्ता हैं, जो पिछले कुछ वर्षों से समाज सेवा में सक्रिय हैं। लोकसभा चुनाव के बाद कुछ असामान्य परिस्थितियों के चलते उन्होंने विधानसभा चुनाव में कदम रखा। उनका उद्देश्य है काटोल को देशमुख परिवार के शासन से मुक्त कराना और क्षेत्र में परिवर्तन लाना। आइए सुनते हैं श्री नरेश अरसाडे से उनके विचार। आम्ही युतीमध्ये महायुतीमध्ये आहोत आणि इथली जुनी जी आहे ती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचीच सीट होती आणि तिथले आता आमदार माननीय अनिल देशमुख साहेब आहेत। आमचा अजितदादाचा पक्ष हा गट वेगळा झाल्यामुळं आम्ही महायुतीमध्ये आहोत आणि ही काटोल नरखेड विधानसभेची जागा ही महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळावी अशी आमची भूमिका आहे। आणि मी मागच्या 20 वर्षापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्येच काम करत आहोत आणि आम्हाला इथे जागा मिळेलच अशी आम्हाला खात्री सुद्धा आहे। आम्ही 20 वर्षापासून समाजामध्ये काम करत आहोत। मागच्या काही दिवसामध्ये आम्हाला काही अडचणी आल्या आणि इथल्या आमचा कुठेतरी स्वाभिमान दुखला आणि मी अजितदादाच्या गटामध्ये आम्ही प्रवेश केला। खऱ्या अर्थानं ज्या प्रमाणात इथे रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हायला पाहिजे होत्या किंवा चांगले आरोग्य केंद्र असायला पाहिजे होते, चांगल्या उत्कृष्ट दर्जाच्या शाळा असायला पाहिजे होत्या, त्या दृष्टीने इथे काही काम झालं नाही। आणि या दृष्टीनं कुठेतरी जी परिस्थिती निर्माण झाली मागच्या 4-5 वर्षामध्ये, जी आता राजकीय परिस्थिती निर्माण झाली आणि आपल्या मतदारसंघामध्ये जी परिस्थिती निर्माण झाली, आता ही परिस्थिती कुठेतरी बदलली पाहिजे आणि कुठेतरी खऱ्या अर्थानं समाजाच्या शेवटच्या माणसापर्यंत सेवा पोहोचली पाहिजे, कुठेतरी त्याच्या जीवनावर परिणाम झाला पाहिजे, आर्थिक स्थिती सुद्धा चांगल्या पद्धतीत झाली पाहिजे, ही भूमिका आमची आहे आणि त्या दृष्टीने आम्ही पाऊलवाट आमची सुरू केलेली आहे। अजित पवार गटातर्फे आपला जनसंपर्क सुरू आहे, आपली तयारी पण जोमात आहे। मला सांगा, आता हे जे राष्ट्रवादी काँग्रेसचे हे गड राहिलेला आहे आपला हा काटोल मतदारसंघ, तर यात सेन लावण्यासाठी आपलं जे अजित गड जे आता तयार झालेला आहे, तर कशा प्रकारची व्यूहरचना असणार, काय समीकरण राहणार त्याबद्दल सांगा। इथे आम्ही मागच्या 20 वर्षापासून काटोल मतदारसंघात काम करतच आहोत। आम्ही किंवा आम्हाला जनता काही नवीन नाही आहे। आमचा परिचय जमिनीच्या स्तरापासून तर उच्च स्तरापर्यंत आमचा परिचय आहे आणि आम्ही आतापर्यंत जी काही कामं केली आहेत, मी माझ्या ग्रामपंचायतीचा सदस्य राहिलो आहे, पंचायत समितीचा सदस्य राहिलो आहे, पंचायत समितीचा सभापती राहिलो आहे आणि अनिल देशमुख साहेबांसोबत कामसुद्धा मी केलेलं आहे आणि मला इथल्या लोकांची जाणीव आहे। मी गरीब शेतकरी कुटुंबातला एक मुलगा आहे। शेती कशी असते, शेतमजुरी कशी असते, बेरोजगारी कशी असते हे मी जवळून पाहिलेली आहे। मी माझ्या शिक्षणासाठी सुद्धा माझ्याजवळ पैसे नव्हते, माझ्या वडिलांजवळ पैसे नव्हते। माझं शिक्षण झाल्याच्या नंतर माझे सर्टिफिकेट सुद्धा माझ्याजवळ नव्हते, माझी फी सुद्धा देण्याची परिस्थिती नव्हती। अशा स्थितीमध्ये मी कुठेतरी माझ्या परिवाराचं जीवनमान उंचावलं पाहिजे। माझ्यावर जो त्यावेळेला 1994-95 माझ्यावर जो रोजगाराचा प्रश्न होता, हा रोजगाराचा प्रश्न माझ्यावर जसा आज आहे असा माझ्या नंतरच्या पिढीवर किंवा माझ्या परिवारावरती किंवा माझ्या भाऊबंधावरती येऊ नये, त्यासाठी मी त्या दिवशी प्रायव्हेट नोकरी करायचं योजलं आणि मी माझ्या कामाला सुरुवात केली। खऱ्या अर्थानं परमेश्वराने आम्हाला त्यात यश सुद्धा दिलं। नंतर आम्ही व्यवसाय केले, बिझनेस केला आणि आमची परिस्थिती स्वतःची कुठेतरी सुधारली आणि त्याच धर्तीवरती इथल्या तरुणांनी चालावं। आम्ही ज्या पद्धतीने समोर गेलो किंवा आज जात आहोत, इथला जो बेरोजगारीचा प्रश्न आहे हा समूळ नष्ट व्हावा,
त्या दृष्टीने आमचे काम सुरू आहे आणि हे युवकांनी करावं ही आमची भूमिका आहे. शासनाने जी योजना आता आखलेली आहे, लाडका भाऊ आणि लाडकी बहीण ही योजना जी आहे, याला महाराष्ट्रातून चांगला प्रतिसाद मिळत आहे, उत्तम प्रतिसाद मिळत आहे. तर मला सांगा, आता पुढे निवडणुका पण लागत आहे, तर याच्यात कशा काय परिणाम होऊ शकतो, काय इफेक्ट होऊ शकतो आपल्या मतदारसंघामध्ये, त्याबद्दल सांगा. होय, या योजनेचा चांगला प्रतिसाद जनमानसामध्ये आहे. महिलांना कुठेतरी एक दिलासा देण्याचं काम सरकारने केलं आणि महिला स्वतःहून समोर येऊन त्या योजनेचं स्वागत करीत आहे आणि त्यांना घर खर्चासाठी म्हणा की आपल्या पुंजी जमा करण्याच्या संबंधाने ही चांगली योजना आहे. त्याचप्रमाणे सरकारने 3 सिलेंडर सुद्धा त्यांना एक मोफत देण्याचं काम केलं, ते सुद्धा अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि गरजू विद्यार्थ्यांना सुद्धा त्यांनी योजना केली, ही सुद्धा अत्यंत स्वागतार्ह आहे. याचा परिणाम नक्कीच जनतेमध्ये होईल. यावरून जनतेच्या बाबतीत सरकार कुठेतरी नोंद घेत आहे, त्यांच्या प्रश्नांना कुठेतरी मार्ग सापडत आहे, अशा पद्धतीची भूमिका सरकारची आहे. त्याचप्रमाणे शेतकऱ्यांना सुद्धा त्यांनी वीज बिल माफी केली आणि नवीन सोलर देत आहे, ती सुद्धा एक आनंदाची बाब आहे. मध्यंतरी आमच्या मीडियातर्फे एक सर्वे झाला होता, त्यात सर्वेमध्ये येथील जे नागरिक आहेत त्यांनी जे आपलं इथे म्हणजे जे मतदारसंघामध्ये जे विद्यमान जे आमदार आहेत त्यांनी बरेचसे विकास काम केले नाही, ओरड आहे अशी त्यांची लोकांची. तर मला सांगा, आपल्यापाशी कोणता रोडमॅप आहे, कोणता प्लॅन आहे, डेव्हलपमेंट प्लॅन, की तुम्ही हे सर्व पूर्ण निराकरण करू शकता? माझ्याजवळ रोडमॅप असा आहे की मी आता सध्या माझी ग्रामपंचायतीमध्ये मी काम करतो आहे. 2018 पासून ग्रामपंचायतमध्ये माझी पत्नी सरपंच आहे. मी तिथे पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून पाण्यावर, मातीवर आणि झाडावरती, शेतीवरती काम करतो आहे. ज्या गावात माझ्या गावाला पाण्याची खोली 1000 फुटापर्यंत 700-800 फुटापर्यंत होती, ती आम्ही पाण्यावरती काम करून आम्ही आज 40-50 फुटावरती ती पाण्याची पातळी आलेली आहे. त्याच्यानंतर आम्ही गटशेती सुद्धा सुरू केलेली आहे. गटशेतीच्या माध्यमातून आम्ही चांगलं काम करतो आहे. शेतकऱ्यांना त्याचा नक्कीच फायदा होत आहे आणि त्याचा उत्पादन खर्च कसा कमी करता येईल शेतकऱ्यांचा आणि त्यांना माल विकताना चढ्या भावाने कसा विकता येईल त्यावर ती आम्ही प्रक्रिया केलेली आहे. उदाहरणादाखल सांगायचं झालं तर मी माझ्या गावामध्ये आता एक शेतकरी गट होता, आमचा कापसाचा गट होता. त्यावरती आमचा उत्पादन खर्च नक्कीच कमी झाला आणि त्या करत असताना आम्ही आवड सावड करत असतो, म्हणजे शेतकरी एकमेकाच्या शेतात जाऊन काम करतात, त्यामुळे वेळेवर योग्य वेळेवरती काम होते, मजुरीची चिंता राहत नाही आणि चांगल्या प्रतीचं काम होते आणि खर्च सुद्धा वाचतो. आणि आम्ही आता शेतीमध्ये काय करतो आहे की माती परीक्षण करून त्यामध्ये मातीमध्ये काय कमी आहे, काय जास्त आहे याचं सगळं प्रमाण काढून तशाप्रमाणे खतं देण्याचं काम करतो. त्याच्यामुळे खतामध्ये सुद्धा बचत होत आहे आणि आम्ही सेंद्रिय कर्ब तयार करतो आहे आणि विविध असे काम करतो. त्याच्यामुळे काय होते की आम्हाला पेस्टिसाइड यूज करायची गरज पडत नाही, त्याच्यामुळे त्याचा सुद्धा उत्पादन खर्च कमी झाला. आणि आम्ही मागच्या वेळी कापूस जेव्हा घेतला त्यावेळेला त्याची आम्ही गाठी तयार केल्या, सरकी वेगळी घेतली, सरकीचं तेल केलं, ढेप केली आणि अशा पद्धतीने स्टॉक करून ठेवला माल. आणि ज्या दिवशी चढ्या भावाने आम्हाला माल किंमत मिळाली त्या दिवशी आम्ही विकला, तेव्हा आम्हाला 2 ते 2.5 हजार रुपये पर क्विंटलच्या मागे जास्तीचे पैसे आम्हाला मिळाले. अशा पद्धतीने काम सुरू आहे आणि शेती हा सर्वात जास्त रोजगार देणारा व्यवसाय आहे, हे माझं म्हणणं आहे. या मतदारसंघामध्ये आपण हे बघितले की चुरशीची लढत आहे, बरेचसे दिग्गज मैदानामध्ये उतरत आहे. मला सांगा, आणि या व्यतिरिक्त आपण हे बघतो की आपला जनसंपर्क थेट सुरू आहे, आणखी भेटीगाठी पण आपली सुरू आहे. तळागाळातल्या माणसापर्यंत पोहोचून त्यांना आपण काय मेसेज देऊ इच्छितो, म्हणजे मतदारांना काय मेसेज देऊ इच्छितो आपण? त्यांना मेसेज ह्या देऊ इच्छितो की मागल्या 25 वर्षापासून जी आम्हाला आशा होती त्या पद्धतीने जी काम व्हायला पाहिजे होतं ते झालं नाही. तेव्हा जेव्हा अनिल भाऊ देशमुख साहेब जेव्हा नवीन आले त्यावेळेला आम्ही कॉलेज शिकत होतो. आम्हाला खूप आशा होती की एक आमचा मोठा भाऊ मिळाला आणि आपल्या मतदारसंघाचा काहीतरी विकास होईल, परंतु आमची निराशा झाली. आणि आता माझं एकच म्हणणं आहे की आता सरकारी नोकऱ्या तर बिलकुल नाही, लघु उद्योग, बेरोजगार लोकांना प्रशिक्षित करणे आणि शेती व्यवसायावरती जास्त लक्ष देऊन त्याचा उत्पादन खर्च कसा कमी होईल
आणि आपण त्याच्यावरती प्रक्रिया कारखाने कसे सुरू करता येईल. मी खरसोली फार्मर्स प्रोड्युसर कंपनी सुद्धा तयार केलेली आहे. संत्र्याचं वॅक्सिंग ग्रेडिंग आणि पॅकिंगचा सुद्धा आमचा प्रोजेक्ट आता आम्ही प्रस्तावित केलेला आहे. आता सुद्धा आमचे प्रस्ताव तयार झालेले आहे, परंतु पुढच्या काही दिवसात ते होईल आणि खऱ्या अर्थानं एक दिशा देण्याचं काम त्या माध्यमातून होईल. उत्तम प्रतीची एक चांगली सेंट्रल स्कूल इथे असायला पाहिजे, चांगली शाळा असायला पाहिजे, ही आमची भूमिका आहे. त्याच्यानंतर आरोग्याच्या सोयी चांगल्या इथे असल्या पाहिजे आणि त्या कमी पैशात किंवा कमी दराने किंवा सरकारी दराने इथे उपलब्ध